तशी तर 4 वर्षापासून काम करते. याच्या आधी पण साहेबांनी मला भरपूरदा म्हटलं की पोरींनी राजकारण करायचं. म्हणजे शिंदे खानदानात तरी मला असं वाटतं आजपर्यंत पोरी राजकारणात पडलेल्या नाही आहेत. पण मला राजकारणाचा वेळ आहे आणि मला एकच मुद्दा आहे की विकासाच्या गोष्टींवर बोलायचं. आजपर्यंत आता 30 वर्ष झाली, 25 वर्षापासून ज्या गोष्टी इथे पाहिजे झाल्या नाही, आपण त्या गोष्टींवर बोललेलं जास्त. तुमच्या दृष्टीनं कोणकोणत्या गोष्टीत म्हणजे विकास नाही झाला या भागात? भरपूर आहेत. आता तसं बघायला गेलं तर खूप मोठे मोठे साहेबांकडे हे पण होते, खाते, सगळेच खाते होते जवळपास त्यांच्याकडे. त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे की बाबा 80% बुलढाणा जिल्ह्यातले लोक बाहेर आहेत, शिकायला हो. म्हणा का नोकरी पाणीला म्हणा, कारण की आपल्या इथे तो सोर्सच नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की आणि सिंदखेड राजा मतदारसंघात ना MIDC आहे, ना मोठे मोठे कॉलेजेस आहेत, भरपूर गोष्टी आहेत. आणि असं वाटतं, मला वाटतं ह्या गोष्टी आपण इथे चालू केल्या तर आपल्या जिल्ह्यातले लोक बाहेर जाणार नाही. रोजगार, मेन मुद्दा रोजगाराचा आहे. तुमच्याकडे समजा सिंदखेडाच्या मतदारसंघाची ब्ल्यू प्रिंट तुमच्या डोक्यात आहे, काय करायचं या दृष्टीने? काय करायच्या त्या गोष्टी माझ्या डोक्यात पण आहेत, पण त्या जेव्हा आचारसंहिता लागतील आमच्याकडे प्लॅन पण तयार आहे, पण मी त्या गोष्टी तेव्हा नंतर पाहणार आहे. जेव्हा कारण वेळ की आल्यावर. आता काही लोक सत्तेत येतात, त्या गोष्टी वर्कआउट करतील, हो, पण त्या गोष्टी मला सत्तेत एक्सपोज करायचं नाही सध्या. कारण की आमचं पण तुमचं निर्णय ठाम आहे की तुम्ही 100% ठाम आहे. म्हणजे मला तर लोकांना हेच बोलायचं, तर लोकांचं पण मत बरोबर आहे की बाबा तुम्ही टायमावर माघार घ्या. 100%. त्याच्यात कार्यकर्त्यांचं नुकसान होतं. मी माझा माघार तर मी घेणारच नाही 100%. मला समोरच्याने कितीही काही ऑफर दिली, काय होईल, तुमच्याकडं पाहून काही लोक तुमच्यासोबत आता जुळतील आणि तुमची कार्यपद्धती हे लोकांना आवडली तर ते तुमच्यासोबत राहतील. पण तुम्ही जर समजा U-turn घेतला तर मग ते लोक तोंडावर पडतात ना, कारण तुमच्या सगळे फिरलेले राहतात. स्वतःचं नाव मी स्वतःच्या हिमतीवर कमवलंय. ठीक आहे, आता मी भास्करराव शिंदेची नात आहे, मुन्ना शिंदेची पोरगी, ह्या गोष्टी राहणारच आहेत आणि त्या आहेत, त्या तर भेटलेल्या आहेत. पण इतर मी माझं गायत्री शिंदे हे नाव मी स्वतः कमवलंय. मी काय साहेबांच्या याच्यावर का अजून कोणाच्या याच्यावर हे नाव कमवलं नाहीये. आणि मला एवढं काही माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रभर काही काही गावांमध्ये, भरपूर गावांमध्ये मला ओळखतात. माझं सोशल मीडिया तुम्ही बघत असाल, माझं सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे. मी जेवढं मेहनत करून इथपर्यंत आली, इथून तर मी मागे नाही जाणार, इथून मी पुढे जायचा विचार करणार. हे 100% लढणारच आहे. लढणार तर आहे आणि हा माझा स्वतःचा निर्णय. मला काही कोणाला दाखवण्यासाठी राजकारण करायचं नाही, मला स्वतःसाठी लोकांसाठी राजकारण करायचं. आता लोक जे मला प्रतिसाद देत आहेत त्याच्यासाठी हमखास मला लढायचं. प्रतिसाद चांगला भेटत हे राहतो. पण सांगतात माझ्यासोबत एवढी सगळी पोरं राहतात, त्यांना पण माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. 100%. आणि ते दिवस रात्र त्यांचे कामं सोडून माझ्यासोबत फिरतात. आणि मी एवढी गावात जाते, सगळ्या गावातल्या लोकांना भेटते. ठीक आहे, माझ्या आजोबांचं तेव्हापासून खूप नाव, माझ्या वडिलांचं पण नाव होतं. एक एक गावात जाते, लोक मला म्हणतात की त्यांचे आमच्यावर उपकार आहे, आमच्यावर पुण्य सगळं आहे. त्या गोष्टीत आम्ही पुढे करणार. ते निवडणुकीचे मी असो कामच का माझा पाहतो. भाऊ असो, शेवटी वारसा तो पुढे जाऊन घेण्याचं काम आहे ना. आणि गौरव का नाही लढत, मग तुम्हीच लढू लागला, ते नाही समजलं. गौरव असं आता ठीक आहे, प्रत्येकाचं असतं. आता त्याचं शिक्षण झालं, शिक्षण नंतर त्याला बिझनेसमध्ये जास्त ओढ होता, म्हणून त्यांनी पहिले सांगितलं की अजून 5 ते 7 वर्ष मी बिझनेस करणार. जेव्हा मी 32-35 काही त्या वर्षाचं होईल त्याच्यानंतर मी राजकारणाचा विचार करू. आता राजकारण असं आहे की तुम्ही फक्त ढकला पोरगा म्हणून होत नसतं, आवड पाहिजे. आणि त्यालाही माहिती की माझ्या बहिणीला पहिल्यापासून राजकारणाचं आवड होतं म्हणून मी पडली. त्याला पण मी विचारलं की बाबा मी करते फिरते, पण मला काही कोणाची जागा घ्यायची नाही. मी त्याला हे पण म्हटलं की तुला जर राहायचं असेल, तुला तुझं करायचं असेल करिअर, तू सांग. तो म्हणे सध्या नाही, येईल मी राजकारण तर मी करणार आहे, पण सध्या नाही. म्हणून त्याचं बिझनेसमध्ये सध्या, म्हणून त्याचं सगळं बिझनेस मुंबई पुण्यात, तो तिकडेच निर्धार केलेला आहे की यावर्षी सिंदखेडराजा निवडणूक लढणार. म्हणजे लढायचं. आता पक्षाच्या याच्यावर मी काम करतेच आहे. पक्षाने तिकीट दिलंच आहे ना, पवार साहेबांकडनं तुमच्या नावाची चांगली. तिकीट दिलं, पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्यांना नाराज तर मी करणार नाही, हे पण शब्द मी तुम्हाला आज देते. माझा फुल प्रयत्न करणार. नाही जर पक्षाने, जर महाविकास आघाडीकडे दुसऱ्याला कोणाला तिकीट पण मी अपक्ष पण लढणार. इतर पक्षांना ऑफर केलीच ना, इतर एखाद्या छोट्या मोठ्या पक्षांनी जर तुम्हाला म्हटलं महाविकास आघाडीकडनंच लढणार, नाही दिलं तर अपक्ष लढणार. बाकी इतर पक्षाचं काही विचार सध्या म्हणजे नाहीच. 100% इच्छा तर नाही, पण गणित कसे राहतात, आता निर्णय वेळ परिस्थितीवर उमेदवारावर डिपेंड करतो ना. आघाडीकडनंच लढणार, नाही तर अपक्ष लढणार. हा आमचा आधी निर्णय झालेला, माझ्या आणि माझ्या भावाचा हाच निर्णय झाला. आता तसं तर मग भाजपवाले येतील, हा येईल तो येईल, फक्त महाविकास आघाडी. चालेल.